मंडळी, रक्तातील हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी आता वेगळी गोळी घेण्याची अजिबात गरज नाही। हा ज्यूस एकदा घरी नक्की करून बघा, याची चव देखील तुम्हाला आवडेल। आठवड्यातून 2-3 वेळा जरी तुम्ही हा ज्यूस पिला ना, तरीही तुमच्या शरीरात असलेले हिमोग्लोबिनचं प्रमाण वाढलं जाईल। त्यानंतर डोळ्यांची दृष्टी चांगली होणार आहे, तुमची स्किन खूप जास्त उजळ होणार आहे, त्वचेचे जे आजार असतील तेही निघून जाणार आहे। हा ज्यूस एकदा नक्की घरी करून बघा। इथे मी ज्यूस बनवण्यासाठी 2 गाजर, 1 बीट, 1 टोमॅटो, अर्धा लिंबू घेतलाय। गाजर व बीटाचे सालं काढून घेतले। छान आपण टोमॅटो, गाजर व बीट छान बारीक करून घेतलेला आहे। आता आपण तुकडे करून घेतले। आता आपण ते मिक्सरमध्ये घालून बारीक करून घेणार आहोत। सोबत जर तुम्ही काकडी वापरली तर अजून उत्तम असणार आहे, परंतु हिवाळ्याचे दिवस आहे, काकडीने सर्दी होईल या भीतीने मी काकडी यात टाकलेली नाही। अर्धा लिंबू आपण यात पिळून टाकणार आहोत, ज्याने आपला किडनी स्टोनसाठी लिंबू भरपूर जास्त उपयुक्त आहे। तसेच विटॅमिन सीची भरपूर अशी मात्रा लिंबामध्ये आढळते। मस्त आपण इथे अगदी चिमूटभर यात जिरा पावडर घालून घेतले। अगदी चिमूटभर यामध्ये काळं मीठ घालून घेतलेलं आहे व गोडीसाठी इथे आपण मध घालू शकतो किंवा 1 चमचाभर असा गूळ घालून घेऊ शकतो। आता आपण अर्धा ग्लास पाणी टाकून हे मस्त असं बारीक आपल्याला मिक्सरमध्ये याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे। बीटामध्ये आयर्न, सोडियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम असे भरपूर असे गुणधर्म असतात, जे आपल्या शरीरामध्ये हिमोग्लोबिनची तसेच इतर गुणधर्मांनी परिपूर्ण असं आपल्या शरीराला फार जास्त आवश्यक आहे। टोमॅटोमध्ये मधुमेह तसेच कॅन्सर, ब्लड प्रेशर कमी करण्याचे भरपूर असे घटक आहेत। तसेच आपली त्वचा ही उजळ होण्यासाठी टोमॅटोचा भरपूर फायदा आपल्याला होणार आहे। इथे तुम्ही बघू शकता मस्त ज्यूस आपला मिक्सरमधून बारीक करून झालेला आहे। माझ्याकडे छोटी चाळण नव्हती, मी डायरेक्टली इथे पुरणाची चाळण घेतली आहे। पुरणाच्या चाळणीच्या खाली एक पातेलं घालून ठेवलं आहे। आता आपण मिक्सरमध्ये बारीक केलेले हे मिश्रण आपण त्यावर टाकून घेऊया व एका चमच्याने आपल्याला होता येईल तितकं आपल्याला ज्यूस यातून काढून घ्यायचा आहे। चमच्याने या पद्धतीने आपण प्रेस करून घेणार आहोत, जेणेकरून हा चोथा वरती राहील व आपल्याला आवश्यक असलेला ज्यूस आहे तो आपला खाली निंथळून येणार आहे। हा चोथा देखील आपल्याला फेकून द्यायचा नाही। आपण हा उरलेला चोथा अगदी पराठे, धपाटे किंवा थालीपीठ बनवताना त्यात मस्त मळून घेऊया। उलट त्याचीही टेस्ट वाढेल व यातला एकही कण अजिबात वाया जाणार नाही। गाजरमध्ये हेल्दी स्किनचे असे भरपूर घटक असतात, तसेच आपल्या डोळ्यांच्या दृष्टीसाठी गाजर खूप जास्त महत्त्वाचे असतात। वजन कमी करण्यासाठी हा ज्यूस आहे तो अतिशय उपयुक्त आहे आणि गॅरंटी आहे, आज जर आठवड्यातनं 3 वेळा जरी तुम्ही हा ज्यूस पिला ना, तरीही तुम्हाला कोणतीच ब्लड प्रेशर किंवा बीपीची किंवा दृष्टीची किंवा हिमोग्लोबिन वाढण्यासाठी वेगळी गोळी घेण्याची गरज नाही। इतका हा पोषक असा ज्यूस आपण आपल्या घरी स्वतःसाठी बनवू शकतो आणि चव देखील याची अप्रतिम लागते। बघू शकता आपला ज्यूस मस्त रेडी झालेला आहे। आता आपण एका ग्लासमध्ये काढून घेऊया। या ज्यूसमुळे तुमची त्वचा उजळणार आहे, त्याच्यानंतर त्वचेचे जेही आजार असणार आहे ते निघून जाणार आहेत, तुम्ही सुंदर दिसणार आहात। त्यानंतर तुमच्या शरीरात इम्युनिटी पॉवर वाढणार आहे, भरपूर असे आजार कंट्रोल करण्याची ताकद या ज्यूसमध्ये आहे। रक्तातले हिमोग्लोबिन देखील वाढणार आहे, त्यासोबतच आपल्या डोळ्यांची दृष्टी वाढणार आहे, त्यानंतर हाडं मजबूत होणार आहेत। भरपूर असा गुणधर्मांनी उपयुक्त असा आजचा आपला हा ज्यूस जी रेसिपी आहे ती तयार झालेली आहे फायनली। आणि यात गोडीसाठी तुम्ही मधाचा देखील वापर करू शकता, साखरेऐवजी गुळाचा देखील वापर करू शकता। रेसिपी नक्की ट्राय करा, व्हिडिओ नक्की पूर्ण बघा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया नवीन रेसिपी व नवीन रेसिपी टिप्ससोबत, तोपर्यंत धन्यवाद।